नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण घरीच बनवूया मस्तपैकी मिठाई. तर आता एक बाऊल भरून काजू घेतले, थोडंसं दूध घेतलेलं आहे, वेलची पावडर आणि रंग, 1 कप खोबऱ्याचा किस आणि 1 कप मिल्क पावडर. आता हे खोबरं जे दिसतं त्याची काळी पाट संपूर्ण काढून घ्यायची आणि त्याचं खोबरं तयार करायचं. आता हे एक बाऊल भरून आपण जे काजू घेतलेले आहेत त्याची आपण पावडर करून घेतली, एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे. आता एक पसरट असा बाऊल घेतलेला आहे. तुम्ही पसरट कोणतंही भांडं घ्या, त्याच्यामध्ये जेणेकरून आपल्याला ते छान पीठ मळता येईल. तर आता 1 कप खोबऱ्याचा किस, काजू पावडर जी आपण करून घेतलेली आहे ती पावडर सगळी त्यामध्ये घालायची आहे. एक कप मिल्क पावडर, ज्या मापाने आपण खोबरं मोजून घेतले त्याच मापाने आपण मिल्क पावडर घालायची आहे. वेलची पावडर अर्धा चमचा. तर वेलची पावडर जर नसेल तर साखरेच्यामध्ये दोन ते 3 वेलची, अख्ख्या वेलची घालून त्या मिक्सरमधनं काढल्या तरी चालू शकतात. पाव कप आपण साखर ते मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची आहे. पिठी साखर करायची आहे म्हणजे त्याची. आता ती पिठी साखर पण यामध्ये मिक्स करायची. हे सगळं मिश्रण आपण एकत्र छान करून घ्यायचे. आता त्यासाठी आपल्याला लागणार आहेत रंग. आता रंग कोणतेही तुम्ही वापरू शकता. तर आता मी 3 बाऊल घेतलेले आहेत. 3 प्रकारचे रंग तयार करायचे आहेत. हा कोरडा रंग आहे, त्यामुळं आपण पाणी घालून हे तयार करणार आहोत. तर केशरी रंग घेतलेला आहे थोडासा, गुलबक्षी रंग आणि हिरवा रंग, असे 3 रंग तयार करायचे आहेत. यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं, एक थेंबभर पाणी घालायचं आणि हे चमच्याने असे छान मिक्स करून घ्यायचे आहेत. आता कोरडे रंग वापरले तर उत्तमच असतात, ओले रंग वापरले तर उत्तमच, कारण पाण्याचा अंश राहणार नाही. आणि हे आता कोरडे रंग असल्यामुळे थोडंसं पाणी मला घालावं लागते आणि थोडंच पाणी घालून हे रंग छान मिक्स करून घ्यायचे आहेत. असे हे तिन्ही रंग आपले तयार झालेले आहेत. आता हे आपण बाजूला ठेवूयात. आता ज्या बाऊलमध्ये आपण सगळे पिठं एकत्र केली होती ते आता आपण छान परत एकदा मिक्स करून त्यामध्ये थोडं थोडं दूध घालून छान गोळा घट्ट असा तयार करायचा आहे. अगदी थोडंसं दूध लागतं. आता हा गोळा आपला तयार झालेला आहे. हातावर थोडंसं अर्धा चमचा, म्हणजे छोटा अर्धा चमचा तूप घ्यायचं आणि त्या गोळ्याला लावायचं, म्हणजे जेणेकरून ते असे हाताला चिकटणार नाही आणि गोळा छान असा तयार होईल. आता थोडं थोडं तूप घेतलं तरी माझं 1 चमचा तूप वापरलेलं आहे. असा हा गोळा आपला तयार झालेला आहे. आता या गोळ्याचे 3 भाग करायचे आहेत, कारण आपण बाऊलमध्ये 3 प्रकारचे रंग घेतलेले आहेत, त्यामुळे 3 गोळे तयार करायचे आहेत आणि प्रत्येक गोळ्यामध्ये तो रंग घालून परत गोळा मळून घ्यायचा आहे. आता एका गोळ्यामध्ये आपण हिरवा रंग घालूयात आणि परत तो गोळा छान असा मळून घेऊयात. आता दुसऱ्या गोळ्यामध्ये केशरी रंग घालूयात आणि तो पण गोळा तयार करूयात.
आता तिसऱ्या गोळ्यामध्ये गुलबक्षी कलर, गुलबक्षी रंग घालायचा आणि तो पण गोळा तयार करून घ्यायचा. असे 3 गोळे आपले तयार झालेले आहेत. आता प्रथम गुलबक्षी रंगाचा गोळा घ्यायचा आणि तो छान असा थोडंसं तूप पोळपाटाला लावून त्याच्यावर तो लाटून घ्यायचा आणि लाटण्याने लाटावासुद्धा लागणार नाही, हाताने तो पसरला जातो कारण तो छान मऊ झालेला आहे. हाताने सुद्धा हे बघा असा छान पसरला गेलेला आहे. तर त्यावर आपण हिरवा गोळा त्याची पोळी लाटूयात. हातावरच करूया पोळी आणि ती पोळी त्या गुलबक्षी कलरच्या पोळीवर हिरवी पोळी ठेवूया. त्याच्यानंतर केशरी पोळी करूयात, ती पोळी वरती ठेवूयात. असे तिन्ही पोळ्या एकावर एक ठेवून आपण त्याचा रोल तयार करायचा आहे, म्हणजे त्याची गुंडाळी तयार करायची आहे. हे बघा अशी गुंडाळी तयार करायची आणि हलक्या हाताने ती अशी पसरवत जायची. हलक्या हाताने ते असं लांब 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 करत जायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त जाड कमी जाड अशा पद्धतीनं तुम्ही ठेवू शकता. आता या रोलवर आपण थोडंसं खोबरं घालूयात. खोबऱ्यामध्ये तो घोळून घ्यायचा आहे. असं थोडंसं खोबरं पसरून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये रोल पसरून घ्यायचा, म्हणजे ते खोबरं त्या गोळ्याला चिटकून राहील आणि छान दिसेल. तर या खोबऱ्याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट्सची पावडरसुद्धा वापरू शकता. पावडर म्हणा किंवा अरद बोबडी असं ड्रायफ्रूटची पावडर केली तरी ती जाडसर अशी छान दिसेल. आवडीनुसार तुम्ही ते करू शकता. आता हा खूप मोठा लांब झालेला आहे रोल, म्हणून आपण सुरीने मध्ये कापून घ्यायचा आहे. परत थोडासा अशा हलक्या हाताने परत तो पसरवायचा आहे. आता याचे सुरीने आपण छान गोल गोल असे काप काढून घेऊयात. सुरीने असे काप कापल्यानंतर असे जरी ठेवले तरी छान दिसतील आणि हातावर असे थोडेसे चपटे केले, तळ हातावर ठेवायचा तो रोल आणि वरून थोडंसं हलक्या हाताने दाबायचं, म्हणजे तो असा चपटा होतो. तसंसुद्धा तो छान दिसतो. हे बघा असा हलक्या हाताने तो दाबायचा, म्हणजे चपटा होईल. असं आहे आपले सगळे रोल, आपले गोल गोल रोल तयार करून घेऊया. हे बघा हे आपली डिश तयार झालेली आहे. मस्त छान दिसते आहे. नक्की करून पहा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. हे असं खोबऱ्याचं काळी पाट काढून खोबरं एका बरणीत तयार करून ठेवलेलं आहे. धन्यवाद.